पप्पा, हा बेटा. कॉक्रोच जनता पार्टीचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला आहे का? ओके. काय झालं बेटा, तुला माहिती आहे की सध्या सगळीकडे कॉक्रोच जनता पार्टीचा विषय हा चर्चेला जात आहे. म्हणजे केवळ भारतातच नाही तर जगभरातील प्रसिद्धी माध्यमे या कॉक्रोच जनता पार्टीला प्रसिद्धी देताना आपल्याला दिसत आहेत. आता विषय असा झाला की त्यांचं जे अकाउंट आहे ते सुद्धा बंद झालेलं आहे. एक्स वरचं म्हणजे ट्विटरचं अकाउंट बंद झालेलं आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांचा जो IT सेल मीडिया आहे तो सुद्धा सक्रिय झालेला आहे. आणि NK गोस्वामी नावाचे एक वकील आहेत, त्यांनी या कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलेलं आहे, याचिका दाखल केलेली आहे आणि याचिकेवर तात्काळ सुनावणीची विनंती केलेली आहे. आता ह्यांनी काय म्हटलंय की त्यांनी म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवरून एक नेरेटिव्ह विकृत आणि द्वेषपूर्ण असा नेरेटिव्ह तयार केला जात आहे आणि जो देशाच्या सुरक्षिततेसाठी घातक आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यापेक्षा सबुरीनं घेण्याचा सल्ला या वकील महाशयांनी दिलेला आहे आणि भावनिकतेने हा मुद्दा न घेण्याचं आवाहन या सरन्यायाधीशांनी या याचिकेसंदर्भात केलेलं आहे. आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी घेऊ असं बोलून तूर्त हा विषय बाजूला ठेवलेला आहे. दुसरीकडं कॉक्रोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे की त्यांचं जे अकाउंट आहे ते अन्यायपूर्वक जाणीवपूर्वक बंद करण्यात आलं असा त्यांनी आरोप केलेला आहे. आणि या निर्णयाच्या विरोधात अभिजित दिपके सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत. तर बघूयात की आता या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेत ते. लक्षात आलं बेटा तुझ्या?